अस्सलाम वालेकुम, मैं हूं सैयद अकील। आप देख रहे हैं मेरे साथ परभनी। आज तक चलते हैं परभनी जिले की सबसे बड़ी और खास खबर के लिए। परभनी जिले में जिस तरह से 2 जुलाई 2025 को परभनी के जिला अधिकारी इनकी जानिब से 2024 और 2025 के लिए खास तौर से राजश्री शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक को कलावंत मानधन सम्मान योजना के अंतर्गत परभनी जिले के कलावंतों को जिस तरह से यहाँ पर बुलाया गया था और परभनी शहर के बी रघुनाथ सभागृह यहाँ पर इनकी निवड़ चाशनी ली गई थी। इस निवड़ चाशनी में जिस तरह से इन कलाकारों ने हाजिरी लगाई थी, लगभग 1200 के करीब परभनी जिले में कलावंत है और इनमें से 135 कलाकारों को यहाँ पर सिलेक्शन करना था। जिसमें एक बात खास तौर से देखने को यह मिली थी कि 2 जुलाई 2025 को परभनी शहर के बी रघुनाथ सभागृह यहाँ पर जिस तरह से परभनी के जिला अधिकारी रघुनाथ गावड़े इनके अध्यक्षता में जिस तरह से यहाँ पर कलावंतों की एक चाशनी ली गई थी। विशेष बात एक बता दें हम आपको कि परभनी के पालक मंत्री मेघनाथाई ठाकुर बोर्डीकर और कलावंत अशासकीय कलावंत समिति का यहाँ पर कोई भी सदस्य उस वक्त मौजूद नहीं था। आज 20 अगस्त 2025 को परभनी शहर के उपोषण मैदान यहाँ पर इन कलाकारों की जानिब से धरने आंदोलन किया गया है और इस धरने आंदोलन में ये मांग की गई है कि जिन कलाकारों का यहाँ पर सिलेक्शन किया गया वो कलाकार डुप्लीकेट कलाकार है, जो मानधन योजना के हकदार कलाकार है उन कलाकारों को यहाँ पर मानधन नहीं दिया गया है। और यहाँ पर जिस तरह से चाचनी लेने थी 85 साल के उम्र के कलाकार का भी यहाँ पर सिलेक्शन नहीं किया गया है, इस तरह का आरोप यहाँ पर लगाया गया है। हकीकत में जो कलावंत यहाँ पर मौजूद थे उन कलावंतों में विशेष तौर से हम आपको बता दें कि शाहिर शिवाजी सुगंध जो जिला अध्यक्ष है, उसी के साथ में शाहिर सुदाम मस्के परभनी, शाहिर पंडरीनाथ बोड़खे मानवत, उसी के साथ में शाहिर धोंडीराम झोड़पे मानवत, गायिका अर्चना गायकवाड़ परभनी, गायिका प्रीतम मस्के परभनी, वादक अयोध्या मस्के परभनी। इन कलाकारों ने जिस तरह से यहाँ पर बात कही है, 20 अगस्त 2025 से परभनी शहर के उपोषण मैदान यहाँ पर इन्होंने इस तरह से यहाँ पर धरने आंदोलन शुरू किया है। कलावंत सांस्कृतिक मंच जिला शाखा परभनी मानवत तालुका कलावंत संगठना अम्बेडकरी लोक कलावंत संगठना अम्बेडकरी जलसा बालाघाट के अनुसूचित जाति जमाती सेवा मंडल परभनी, इनके माध्यम से आज 20 अगस्त 2025 से जिस तरह से यहाँ पर धरने आंदोलन शुरू किया गया है और पूरी तरह से यहाँ पर यह मांग की गई है कि जिन कलाकारों का यहाँ पर सिलेक्शन किया गया है इन कलाकारों के सिलेक्शन को रद्द किया जाए। माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद इनके आदेश दिनांक 24 मार्च 2025 शासन निर्णय पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग मंत्रालय मुंबई 32 दिनांक 16 मार्च 2024 अधीन शासन निर्णय के तरतूदी के अनुसार कार्यवाही अगर नहीं की गई तो ऐसी सूरत में यहाँ पर कलाकारों की जानिब से संगठन की जानिब से बेमुद्दत आंदोलन किया जाएगा। इस तरह की बात भी यहाँ पर इस वक्त इन कलाकारों की जानिब से कही गई है। हकीकत में यहाँ पर अशासकीय निवड़ समिति के अध्यक्ष अजमत खान साहब इनकी भी यहाँ पर मौजूदगी थी और कलाकारों ने जिस तरह से परभनी आज तक को दिए हुए मुलाकात में जिस तरह की मांग की है, परभनी के जिला अधिकारी रघुनाथ गावड़े इन्होंने 2 जुलाई 2025 को परभनी शहर के बी रघुनाथ सभागृह यहाँ पर जिस तरह से कलाकारों की निवड़ की थी, इस निवड़ को ही चुनौती दी गई है इन कलाकारों की जानिब से। आइए जानते हैं किस तरह की प्रतिक्रिया इन मान्यवर कलाकारों ने दी है और क्या मांग इन्होंने की है। हकीकत में इन कलाकारों ने जिस तरह से मांग नहीं की है कि जिन कलाकारों का यहाँ पर सिलेक्शन किया गया है ये पूरी तरह से अशासकीय निवड़ समिति की जानिब से किया जाना था, ये निवड़ ही डुप्लीकेट की गई है, ऐसा आरोप इस वक्त इन कलाकारों की जानिब से लगाया गया है। हॅलो, निवड चाचणी बेकायदेशीर आहे सर ही. शासन निर्णयाप्रमाणे निवड चाचणी व्हायला पाहिजे आणि कमिटी बैठकीला कमिटी पाहिजे. कमिटी असल्याशिवाय निवड होऊ शकत नाही, कारण कमिटी तज्ञ असते. कमिटीला कळते कोण कलाकार आहे, कमिटीच्या माध्यमातून व्हायला पाहिजे. परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी 1 महिन्यापूर्वी निवड समिती गठीत केली होती आणि निवड समिती गठीत करून परभणी शहराच्या बी रघुनाथ सभागृह येथे दिवसभर कलाकारांचा कार्यक्रम चालला होता। त्या कार्यक्रमात परभणीचे जिल्हाधिकारी यांनी काही कलाकारांची निवड केली होती। परभणी जिल्ह्यात जवळपास 2000च्या वरी कलाकार आहेत, बाकीचे जे कलाकार आहेत त्यांच्यावर अन्याय होत आहे, नेमका काय म्हणणार आहात?
अन्याय व्हायला नाही सर. निवड समिती सदस्य असल्याशिवाय कधी मिटिंग होऊ शकत नाही. जेव्हा परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी परभणीच्या बी रघुनाथ सभागृह येथे एक निवड समितीतील जे सदस्य होते त्यांना विश्वासात ठेवून कलाकारांची निवड केली होती का? नाही केली सर. समितीमध्ये कलेक्टर साहेबांना जी घेतली कलाकाराची चाचणी जी घेतली त्याच्यामध्ये निवड समितीचा एकही सदस्य नव्हते आणि जे समितीचे सदस्य आहेत ते तज्ज्ञ असतात. हे बाकीचे लोक जे आहेत हे तज्ज्ञ अधिकारी यायला या कलेची जाण नसती, कारण हे फक्त माणसं पाहूनच काम करतात. हा, यांना खरा कलावंत कोण आहे याची काही जाण नाही. कलावंत जो असन तो समितीवाल्यालाच माहीत असतो, कारण ते समितीवाले तज्ज्ञ असतात त्याच्यामध्ये, हे अधिकारी तज्ज्ञ नसतात. हा, आता या वयामध्ये आमच्या आता 70 वर्षाच्या वयामध्ये आमची निवड चाचणी घेणं म्हणजे आम्ही अख्ख्या पिढ्याने पिढ्या गेलेल्या आमच्या खानदानीच्या. हा, परभणीचे जिल्हाधिकारी यांनी जेव्हा निवड केली होती तेव्हा कलाकारामध्ये एक वयोवृद्ध ज्यांचं वय 85 वर्ष होता असे कलाकार सुद्धा तिथे आले होते. त्यांनी सुद्धा तिथे आपले सादरीकरण केले होते. नेमकं त्यांच्याविषयी काय म्हणणं आहे? अहो, ते सादरीकरण आम्हीच करणारे होतो. 85 वर्ष म्हणजे आमचे सासरे होते, आम्ही सासरे जावई आम्हीच होतो सगळे. चाचणी आम्ही स्वतः ती कलावंत आम्हीच होतो, ते दुसरे नाही कोणी. हा, 10 वर्षापासून आम्ही परेशान आहेत पगारीसाठी. अहो, 40 वर्षाच्या 50 वर्षाच्या हे काय म्हणतात टाळ वाजविणाऱ्याला पगार होती, भजण्याला पगार होती आणि खानदानी कलावंताला पगार होत नाही. हे काय आहे? हे सरकारचा नियम आहे काही? हा, जे हाडाचे कलाकार आहेत त्यांना पगार होत नाही आणि जे नवीन आलेत, हा, ज्याला 4 अभंग येईन ती येऊन वयाची काही किती असो 40 वर्षाच्या माणसाला पगार व्हावी आणि 70 वर्षाच्या माणसाला पगार होईन. हे शासनाचा नियम आहे का? हा, 85 वर्षाच्या माणसाला पगार नाही आणि 40 वर्षाच्या माणसाला पगार आहे. हे नियम कोणता आहे? तुम्ही त्यांची चाचणी घेतली का? जशी आमची चाचणी घेतली तशी त्यांची चाचणी घेऊन गेली का बघा. हा, माझी शासनाला एकच विनंती आहे की जे काय कलावंत असतील जेवढे म्हणजे त्याच्यात सगळे कलावंत आले बरं काय, त्यात भजने आले, गोंधळी आले, वासुदेव आले, पूर्ण जेवढे काय कलावंत आहेत तेवढ्या कलावंताला सगळ्याला मानधन देणे आणि आवड निवड न करू नये. कारण कसं आहे, वयस्कर कलावंत आहेत, भजने वयस्कर आहेत, जे रात्रंदिवस मंदिरामध्ये बसतात, रात्रंदिवस भजन करतात, त्यांचं बी मेहनत आहे. जे वासुदेव आहेत, गोंधळी आहेत, मसनजोगी आहेत, असे जेवढे काय कलावंत आहेत सगळ्या कलावंताला मानधन मिळावं ही माझी शासनाला विनंती. योग्य ते न्याय मिळावं. हा, कारण कसं आहे नाही ते बस खरे कलावंत जे काय असतील ते सगळे घ्या. लोक कलावंत सांस्कृतिक मंच जिल्हा शाखा परभणी यांच्या वतीने उपोषण बसलेले आहे. मात्र हे जे उपोषण बसलेले आहे त्यांना हेच सांगतो मी, एक सभासद म्हणजे मी पण समितीचा सदस्य आहे, तुमच्यावर अन्याय होणार नाही. मी आजच कलेक्टर साहेबाला भेटून तुमच्याबद्दल चर्चा करणार आहे. 4 वाजताचा वेळ घेणार, मी साहेबांशी बोलणार आहे. मी ह्या समितीचा सदस्य आहे. मला एवढीच नम्र विनंती करायची तुम्हाला की स्वतंत्र भारत झालेले तुम्ही जे मागणी मागतात बरोबर आहे, मात्र ही चाचणी अवश्य होती. याच्यासाठी काही भ्रष्टाचार जे करतात ते भ्रष्टाचार होऊ नये म्हणून ही चाचणी होती. आणि विशेष म्हणजे कुठेही अन्याय होणार नाही तुमच्यावर. उद्या परभणीत जे आता अगोदर 120 कलावंतांची चाचणी झाली होती, आता 409 कलावंतांची चाचणी होणार. किती? 409 कलावंताची. आणि प्रत्येक तालुक्यात प्रत्येक कलाकारांची चाचणी होणार. आम्ही ज्या तालुक्याला म्हणजे पूर्ण त्याला विचारायला 80 आता सांगितलं सरांनी 70 वर्षाचे त्याला इथं येणं पडतल खाणार नाही म्हणून आम्ही पूर्णाला ठेवली, सेलूला येऊन इथं पडतल खाणार म्हणून त्याला सेलूला ठेवली, जिंतूरला ठेवली, सोनपेठला ठेवली. मात्र हे कलाकारांच्या भावना असती. कलाकार कुठेही माणूस हे होत नाही, वय होत नाही. कलाकार कलाकारच असतो आणि कलाकार दाखवत असतो. आजही अमिताभ जोमर आहे. अशासकीय सदस्य आहात. कलावंताची जी मागणी आहे ते मांडण्यासाठी आपल्याला तिथे नियुक्त केलेलं आहे. त्या चाचणीमध्ये आपली उपस्थिती नव्हती. नाही बरोबर आहे. त्यावेळेस आमच्या सर्वांचं एकमत झालं होतं की बाबा चाचणी नको. आमचं सगळ्यांचं म्हणणं झालं होतं. आमच्या सगळी कमिटीने तय केली होती की बाबा नको. मात्र नंतर असं कळलं की त्यातले जे 1255 लोकांची यादी नाव होते पूर्ण,
पूर्ण 1255 त्याच्यातून कट करून कोणाने फॉर्म म्हणजे बॉन्ड कागद भरले नाही, त्याच्यात कोणाचं वय कमी होतं असे निघालेले बाकी आता आलेले 409 लोक आहे. आता 409 आहे आणि प्रत्येक तालुक्यात आता आमची कमिटी गठन झालेली आहे. पूर्णाची जबाबदारी माझ्याकडे दिलेली आहे, मानवतची जबाबदारी माझ्याकडे दिलेली, सेलूची माझ्याकडे जबाबदारी दिली, 3 तालुक्याची जबाबदारी माझ्याकडे, म्हणजे आमच्यासोबत 3 लोकांची जबाबदारी सोबत राहणार आहे कमिटीचे. आणि प्रत्येक शिक्षण गटाधिकारी विकास म्हणजे जेवढे अधिकारी आहेत ते अधिकारी पण राहणार आहे. आणि ही कमिटी महाराष्ट्रातील पहिल्यांदाच अशी व्हायली की प्रत्येक ह्याच कमिटीचा फॉर्म्युला घेऊन महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात होणार आहे. आणि कलावंत कधीच एक सांगतो, कलावंत जे आता अशोक सराफाला म्हणावं एखादी ऍक्टिंग करतो, कलाकाराची ऍक्टिंग म्हणजे काय लाज वाटत नाही, कलाकाराला अभिमान वाटतं की माझे शायर असो, माझे कोणीतरी शायर ऐकावं, माझ्या तबला वादक असेल तबला ऐकावं, माझी ऍक्टिंग म्हणजे गोंधळी समाज एवढं आज आपल्याला गोंधळी समाजाकडून आपल्याला तुम्हाला माहित असेल की परभणीचं ITI कॉलेज जे आहे गोंधळी त्यांच्या नावाने आज आपला कदम भाऊ त्यांच्या घराण्यात त्यांच्या नावाने आपल्याकडे आहे. एवढीच माझी विनंती आहे साहेब की काही चूक झाली असेल आमच्या कमिटीकडून, काही चूक झाली असेल, आमचे अधिकारी जे आहे ते काम करत नसेल त्यांचा आपण दुर्लक्ष करू. आणि नक्की मी तुम्हाला सांगतो, शब्द देतो तुम्हाला, माझ्या प्रयत्न मी एक सदस्य म्हणून माझ्यासोबत कदम भाऊ आहे, माझ्यासोबत अनेक माझे सदस्य आहे, मी त्यांच्याशी चर्चा करतो. आणि तुमचे जे प्रश्न आहे असं उपोषण बसल्यापेक्षा तुमची कला दाखवा, ते काय हरकत नाही, आम्हाला आदर नाही. तुमची कला तुमच्या 15 ऑगस्ट 26 जानेवारी तुमचे कार्यक्रम होतात. आजही संभाजीनगरमध्ये परवा 3 दिवस महोत्सव होतो, आपला महोत्सव सादर करून तुम्ही पण आले, राज्यपाल आलते तिथं हरियाणाचे, बरोबर ना, राजस्थानचे राज्यपाल आलते तिथं, आपला बागडे साहेब जे मंत्री होते अगोदर परभणी महाराष्ट्राचे, ते आता राज्यपाल झालेले, ते आलते स्वतः कार्यक्रमाला. आणि विशेष म्हणजे आपण आपली जे जंग आहे ते लढावं. माझं तुमचे नाव जर यादीमध्ये आले असेल तर ते थोडं मला अत्यंत दुःख वाटायला की बाबा ज्यांचे नाव यादीमध्ये आले आणि तेच असं करत असेल तर आम्ही करावं काय. आणि 100 लोकांची यादी आपण तयार करणारच आहे आणि शासनामार्फतच जाणार आणि ते आमच्या मार्फतच जाणार आहे, कोणी अधिकारी करणार नाही. त्याच्यात जियारात आहे, जे करायचं आम्हालाच अधिकार आहे. ते 100 लोकांची म्हणजे आम्ही 10 लोक जे असेल तेच 10 लोक मी निवड करणार आहे. आणि माझी नम्र विनंती की कलावंतासाठी आणि कलावंताचे जे प्रश्न आहेत कलावंताची विचारा. आम्ही सदस्य असून मी सदस्य आहे, पांडे साहेबांची मिसेस सदस्य आहे, कदम सर ते स्वतः सदस्य आहेत, आम्ही सदस्य न्याय देण्यासाठी काम करणार आहे. एवढंच आमची विनंती की तुमचे असं वया काळात पाऊस चालू आहे, पाणी चालू आहे, अशा काळात तुमची काळजी घेणे आमचं कर्तव्य आहे. फक्त अधिकारी नाही आले आणि आम्ही सदस्य असून जर आम्ही तुम्हाला भेटायला आले नाही तर आम्हालाही लाज वाटणार. काय उपयोग मग तसं समजते तुमच्या. मी प्रयत्न करा. आज मी कलेक्टर साहेबाला मी तुम्हाला शब्द द्यायला कलेक्टर साहेबाला मी स्वतः बोलणार, कारण की कलेक्टर साहेब स्वतः समितीचे अध्यक्ष आहे. आता कोणी व्यक्ती नाही, आता कलेक्टर साहेब स्वतः समितीचे अध्यक्ष. मी त्यांच्याशी जिल्हा परिषद सीओ मॅडम आहे, त्यांच्याशी चर्चा करतो. आता कुठेतरी तुमची काळजी, तुमची तब्येतची काळजी घेणं आमचं कर्तव्य आहे. त्या नात्याने मी आता माणुसकी म्हणून आलेलो आहे. माझा काय अधिकार, माझी जबाबदारी आहे. मी एक सदस्य म्हणून मी आलो बघा. माझं डिप्टी सीओ जितके पॉवर आहे त्याच्यापेक्षा मला जास्त पॉवर आहे तिथं, कारण की मला प्रताप भैया देशमुख यांनी तिथं पाठवलेलं आहे. ह्याच्यासाठी पाठवलं नाही की बाबा मी माझ्या लोकांना उपोषणाला बसले, त्यांना काय कानावर गेलं तर मला रागात येणार, तुम्हाला लाज वाटेल म्हणणार आजमत, कारण की तुम्ही काय केलं नाही. मला प्रताप भैया सांगणार काय केलं नाही, काय विचारलं नाही लोकांना. तर माझा नम्र विनंती आहे की बाबा तुमचं ऐकलं मी, माझी तुमची विनंती आहे की बाबा हे उपोषण करण्यापेक्षा तुम्ही उद्या जी चाचणी आहे उद्या चाचणीमध्ये सहभागी घ्यावं. धन्यवाद. प्लीज कोणी बोलू नका. दोन दादा रेडी म्हणल्यावर. तर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापाशी जे आंदोलन मैदान आहे, या आंदोलन मैदानामध्ये लोक कलावंत सांस्कृतिक मंच जिल्हा शाखेच्या वतीनं आणि 2-3 संघटना आहेत त्यांच्या वतीनं कलावंताचं आंदोलन चालू आहे. आंदोलन चालू करण्याची भूमिका, पार्श्वभूमिका मी थोडक्यात या ठिकाणी मांडत आहे. गेल्या 4 महिन्यापासून प्रशासनाने या ठिकाणी जो विलंब लावलेला आहे त्याचं कारण म्हणजे असं आहे, 3 मीटिंग या ठिकाणी घेण्यात आल्या. 3 मीटिंग घेण्याच्या नंतर चाचणीचा अनुषंग त्यांनी काढला. मला वाटतं मागच्या महिन्यामध्ये 2 तारखेला वीर रघुनाथ सभागृहामध्ये चाचणीचा कार्यक्रम नियोजित केला. प्रस्ताव 1255 आले होते. 1255 पैकी त्यांनी काय केलं, 135 निकाली काढण्याचा प्रयत्न केला
आणि 135 कलावंतांना त्या ठिकाणी बोलवल्याच्या नंतर मला वाटतं 85 लोकांनी त्या ठिकाणी त्यांची कला सादर केली। आता राहिला प्रश्न 20 लोकांचा। त्या 20 लोकांच्या प्रश्नाच्यासाठी प्रशासन एवढा विलंब का लावते? नंबर 1 चा मुद्दा, अशासकीय कमिटी या ठिकाणी स्थापन आहे। अशासकीय कमिटीने यादी तयार केली। यादी तयार केल्याच्या नंतर प्रशासनातील देखील जे सदस्य आहेत यांचा तळाला मेळ नसल्यामुळे आमची संघटना या ठिकाणी आंदोलनाचा विचार आम्ही दिला होता। विशेष करून गेल्या जवळजवळ 10-12 दिवसाच्या अगोदर विचार आम्ही दिला होता। मंत्रालयामधून पत्र दादा मला प्राप्त झालं की तुम्ही थोडासा आम्हाला वेळ द्या, म्हणून मी वेळ दिला, प्रशासनाला वेळ दिला आणि वेळ दिल्याच्या नंतर आज 20 तारखेला आम्ही त्यांना डेट दिली होती। 20 तारखेपर्यंत म्हणलं काहीतरी बाबा मॅचेस आम्हाला येईल रिटर्न। जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आमची कुठली दखल घेण्यात जात नाहीये। आम्हाला मंत्रालयामधून प्राप्त झालं की तुम्ही काही दिवस द्या आणि मी दिवस दिले आणि म्हणून आज 20 तारखेला आम्ही या कलावंताचं आंदोलन या ठिकाणी सुरुवात केलेलं आहे। आमची विशेष मागणी म्हणजेच प्रशासनाने आणि अशासकीय कमिटीने या दोघांचं संगमत नसल्यामुळे लोक कलावंतावर सणासुदीचे दिवस असताना अन्याय होत आहे। या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी म्हणून आणि प्रशासनाने यादी ताबडतोब वर्ग करण्यासाठी म्हणून हे आम्ही आंदोलनाचा हत्यार काढलेला आहे। आणि विशेष करून एक जर बघायला गेलं, चाचणीचा जो अनुषंग आहे, शासनाचं पत्र नाहीये चाचणी घ्यावी म्हणून, तरी पण या लोकांनी चाचणी घेण्याचा प्रयत्न केला। चाचणीचा प्रयत्न झाल्याच्या नंतर देखील का यादी डिक्लेअर केली नाही हे आम्हाला दुःख आहे जिल्ह्यांना। त्यासाठी आपल्या माध्यमामधून लवकरात लवकर यादी कशी जाईल याची आपण व्यवस्था कराल ही अपेक्षा व्यक्त करतो। या ठिकाणी मी थांबतोय। सन 2024-25 या आर्थिक वर्षातली राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक कलावंत मानधन निवड समिती मार्फत 1255 जे अर्ज आले होते ऑनलाईन, ते माननीय उच्च न्यायालयाचा जो आदेश आला होता 24 मार्च 2025 ला, त्यामध्ये स्पष्ट न्यायालयाने सांगितलं होतं की जिल्हाधिकाऱ्यांनी जे 19 मार्च 2025 ला जे डेप्टी शिव किंवा सदस्य सचिव यांना जे पत्र दिलं होतं त्यात त्यांनी तात्काळ बैठक आयोजित करा म्हणून शासन निर्णयाप्रमाणे कारवाई करून शासनाला यादी सादर करणं अपेक्षित होतं। ते न करता त्यांनी शासनाला मार्गदर्शन मागवलं होतं की शासन निर्णय त्यांना कळत नाही म्हणून, म्हणजे मराठी भाषा किंवा शासन निर्णयातले शब्द त्यांना हे कळालेले नाहीत। पहिलं मार्गदर्शन आलं ते अशासकीय सदस्यांना, अशासकीय जे सदस्य आहेत ते त्या कलेतली तज्ज्ञ असते पालकमंत्र्याकडे नियुक्त केलेले आहे, त्यांना तो अधिकार आहे निवडण्याचा। त्यानंतर त्यांनी दुसरं मार्गदर्शन मागवलं। दुसरं मार्गदर्शन शासनानं असं सांगितलं की जो शासन निर्णय त्याप्रमाणे कारवाई करा। त्यानंतर त्यांनी कारवाई केली नाही। त्यानंतर न्यायालयाचा अवमान झाला म्हणून समितीमार्फत कंटेन दाखल करण्यात आलं। कंटेन दाखल केल्यामुळे त्यांनी पुन्हा बैठक घेतली आणि जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं की साहेब मी 135 निवडले। 135 निवडले कोणी? हे अशासकीय सदस्यांनी निवडले नाहीत। जे निवडले ते त्यांनी निवडले की त्यांना कुठल्याही कलेचा अनुभव नाही, कोण कलाकार कुठल्या कलेला तो अनुभव नाही, त्याचे जे अधिकारी जे कर्मचारी आहेत ना त्यांनी ते निवडलेले, हे बेकायदेशीर निवडलेले। आणि त्यांची ती निवड चाचणी 2 जुलैला वीररघुनाथ सभागृहात आयोजित केली होती। त्या विरुद्ध सुद्धा समिती हायकोर्टात गेली आणि निवड चाचणीच्या विरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली। याचिका दाखल केल्यानंतर हायकोर्टाने याचिकाकर्त्याचं म्हणणं ऐकून घेऊन जिल्हाधिकारी आणि सर्व जिल्हा प्रशासन अधिकारी ज्या समितीतले त्यांना नोटिसा बजावल्या आणि 3 आठवड्यात उत्तर सादर करा। अजूनही उत्तर सादर त्यांनी केलेलं नाही। आणि नंतर पुन्हा नंतर असं झाल्यानंतर पुन्हा बैठक घेतली आणि त्या बैठकीला 10 पैकी 5 सदस्य होते। 5 पैकी 3 सदस्यांनी सह्या केल्या नाहीत, फक्त 2 सदस्यांनी सह्या केल्या। तोपर्यंत तो जिल्हा समितीचा निर्णय होऊ शकत नाही, कारण जिल्हा समितीचा निर्णय होण्यासाठी 1/3 सदस्य उपस्थित राहणं आवश्यक आहे, म्हणजे 8 सदस्य उपस्थित राहणं आवश्यक आहे, त्यांच्या सह्या आवश्यक आहे। 2 लोकांनी सह्या केल्या म्हणून तो जिल्हा समितीचा निर्णय होऊ शकत नाही। आणि हे पुन्हा अजून आम्ही कोर्टात जाणार आहेत। आणि जी ही बेकायदेशीर निवड चाचणी केलेली आहे ह्या कलावंताचा अपमान आहे महाराष्ट्रातल्या, कारण शासनाने कुठल्याही प्रकारचं सांगितलं की निवड चाचणी घ्या म्हणून। निवड चाचणी ही बेकायदेशीर आहे या परभणी जिल्हा प्रशासनाची। याच्यात जे अधिकारी कर्मचारी जे निवड चाचणी घेणार आहेत त्यांच्या विरोधात आम्ही पुन्हा हायकोर्टात जाणार आहेत आणि सांगणार आहेत की हे शासन निर्णय यांनी वाचला नाही आणि त्यांच्यावर तुम्ही कायदेशीर कारवाई करा। 2 जुलै 2025 रोजी
जिल्हाधिकारी यांच्या वतीने जी निवड समिती गठीत करण्यात आली होती, निवड करण्यात आली होती, त्या निवडमध्ये लाखो रुपये खर्च करण्यात आले होते आणि ते खर्च त्यांनी शासनाच्या तिजोरीतून खर्च केला का स्वतःच्या खिशातून खर्च केला, पण जे खर्च केला ते कलाकारांचा पैसा होता, कलाकारांना देण्यासाठी दिलेला पैसा होता. काय म्हणणार? नाही, आता शासनाने त्या शासन निर्णयात काय केलं की दरवर्षी प्रत्येक जिल्ह्याला आम्ही 1 लाख रुपये देणार. 1 लाख रुपये यासाठी देणार, हे ज्या 4 बैठका होणार आहे त्या 4 बैठकीचं त्या अशासकीय सदस्याचं मानधन, त्या बैठकीचं दैनिक भत्ता आणि जो काही इतर स्टेशनरीचा खर्च तो होता. पण यांनी जी 2 जुलैला चाचणी घेतलेली आहे ती काय शासनाचं त्यांना पत्र आलं नव्हतं की निवड चाचणी घ्या म्हणून. कारण शासनानं स्पष्ट सांगितलं, पालकमंत्री महोदयाकडनं जे अशासकीय सदस्य आलेले आहेत ते त्या कला क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत आणि तो निवडण्याचा अधिकार पूर्ण त्यांना आहे. याच्यामध्ये जिल्हा प्रशासनाने ढवळाढवळ केलेली आहे. अशासकीय सदस्याला त्याच्या अधिकारापासून त्यांनी वंचित ठेवलं, त्याच्यावर गडांतर आणलं त्यांनी. त्यामुळे ही समस्या निर्माण झालेली आहे. आणि माझं परभणीपासून नाही, महाराष्ट्रातल्या जेवढे काही जिल्हे आहेत तेवढ्या जिल्ह्यामध्ये हा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती हे झालेले प्रॉब्लेम, हा ही समस्या झालेली आहे. कारण कलेक्टरला वेळ नसतो वाचायला, प्रशासन इकडे जिल्हा परिषदला वेळ नसतो. हे कलाकार, महाराष्ट्रातले कलाकारावर ही अशी अवदशा आठवलेली आहे की आता सणवार आलेले आहेत पण अजूनही या लोकांना मानधन मंजूर झालेलं नाही. 5-5, 6-6 महिने झालेले आहे. 1-1 वर्षापासून तुम्ही बैठका यादी फायनल होत नाही, म्हणजे हे शासनाचं म्हणजे फार मोठं म्हणजे मला असं म्हणायचं आहे हे म्हणजे शासनाचं त्यांनी हे जे केलेलं आहे कलावंताबद्दल ही दुर्लक्ष झालेलं आहे. म्हणजे वर्षभर तुम्ही यादी तुम्ही पाठवत नाहीत, म्हणजे ही शोकांतिका आहे महाराष्ट्रासाठी. शासनाचा निर्णय तुम्हाला कळत नाही की बैठक वर्षातून 4दा बैठक घ्यायची, यादी फायनल करायची आणि डिसेंबरमध्ये यादी पाठवायची आणि आपली इथं बैठक सुरू होते की एप्रिल नंतर. म्हणजे हे निवड म्हणजे गडांतर चालू आहे, म्हणजे वेळ काढू धोरण, विलंब चालू आहे प्रत्येक गोष्टीत. याचं शासन म्हणजे याचं गांभीर्य त्यांनी लक्षात घ्यावं आणि ही उद्याची जी बेकायदेशीर निवड चाचणी आहे ती निवड चाचणी त्यांनी तात्काळ रद्द करावी आणि नवीन जिल्हाधिकारी येणार, त्या नवीन जिल्हाधिकारी हे कायदे तज्ज्ञ आहेत, कायद्याचं ते पालनच करतील, त्या कायद्याप्रमाणे त्यांनी करावं. नसता आमचं पुन्हा भव्य आंदोलन आझाद मैदानावर होणार, मुख्यमंत्र्याच्या बंगल्यासमोर होणार आणि मंत्रालयात होणार आमचं, की हे कलावंताच्या नादी लागू नका, हे कलावंताचे शाप तुम्ही घेऊ नका, तुमच्या खुर्च्या जातील, हे आमचं म्हणणं आहे. मैं हूं सैयद अखिल, आप देख रहे हैं मेरे साथ परभनी आज तक। इस न्यूज को कवर करने में हमें सहायता की है परभनी आज तक के कार्यकारी संपादक सैयद अयान 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चैनल के कार्यकारी संपादक सत्तार खान पठान, दी फैक्ट टुडे और परभनी टुडे के कार्यकारी संपादक सलीम खान उर्फ जुल्फुसर, परभनी आज तक के मराठवाड़ा ब्यूरो चीफ सोहेल तांबुली, 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चैनल के मराठवाड़ा ब्यूरो चीफ फिरोज खान पठान, परभनी आज तक के जिला प्रतिनिधि सैयद मोबिन सैयद इस्माइल, परभनी आज तक के परभनी शहर प्रतिनिधि शेख सद्दाम शेख निजाम, 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चैनल के परभनी जिला प्रतिनिधि शमीम खान पठान, महबूद खान पठान, मुन्ना खान पठान, शेख अयारा मैडम और शेख इस्माइल, उसी के साथ में परभनी आज तक की कार्यकारी संपादक और एंकर शेख शहनाज, इन्होंने मिलकर मैं हूं सैयद अखिल। पहली बार अगर आप हमारा चैनल देख रहे हैं तो सबसे पहले तो आप हमारे चैनल को सब्सक्राइब कर लीजिए, सब्सक्राइब करने के बाद बेल आइकन का बटन जरूर दबाएं। उसी के साथ आप हमारे चैनल को लाइक करें, शेयर करें और कमेंट करना ना भूलें। आप हमें फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, टेलीग्राम, व्हाट्सएप और यूट्यूब पर भी फॉलो कर सकते हैं। आपसे आह्वान है कि परभनी आज तक की न्यूज आप यूट्यूब पर देख रहे हैं, अगर आप यूट्यूब पर न्यूज देख रहे हैं तो ऐसी सूरत में आपको अगर इंग्लिश में हमारी न्यूज सुनाई दे रही है तो ऐसी सूरत में सेटिंग में जाइए और सेटिंग में जाने के बाद में ऑडियो को वहां पर सेटिंग में जाने के बाद में हिंदी का ऑप्शन आता है, उस हिंदी के ऑप्शन को क्लिक कीजिए और हिंदी में पूरे दुनिया में हमारे व्यूवर्स हमारी न्यूज को हिंदी में सुन सकते हैं। सुनने के लिए सेटिंग में जाइए और सेटिंग में जाने के बाद में हिंदी का ऑप्शन दबाइए। अगर आपको इंग्लिश में हमारी न्यूज दुनिया किसी भी कोने में अगर आप बैठे हुए हैं तो ऐसी सूरत में आप कमेंट्स बॉक्स में जरूर हमें कमेंट्स कीजिए कि आप कहां से हमारा चैनल देख रहे हैं। मुझे दीजिए इजाजत, जय हिंद। किराए से देना है जिंतू रोड सिटी फंक्शन हॉल के करीब, परभनी, कॉलेज, स्कूल, हॉस्पिटल या ऑफिस के लिए किराए से देना है। उसी के साथ में जिंतू रोड पर ही सिटी फंक्शन हॉल के बाजू में मारिया हॉस्पिटल, यहाँ पर ग्राउंड फ्लोर पर 30/40 गोदाम के लिए या जिम के लिए किराए पर देना है। मजीद जानकारी के लिए मोबाइल नंबर 9420964703। परभनी पाइल्स क्लिनिक में आपका स्वागत है। पहले मुंबई, पुणे और गुजरात में सक्सेसफुली 15,000 से ज़्यादा पेशेंट्स का इलाज करने के बाद हमने परभनी सिविल हॉस्पिटल के सामने हमारे क्लिनिक की ओपनिंग की है।
हमारे यहाँ पाइल्स का इलाज किया जाता है। किसी भी तरह की सर्जरी या कोई भी किस्म का कट नहीं लगाया जाता। यहाँ सिर्फ और सिर्फ आयुर्वेदिक इंजेक्शन से आपका इलाज किया जाएगा। ये इलाज के बाद आप अगले ही दिन से अपने काम पर जा सकते हो। आपको हॉस्पिटल में एडमिट होने की ज़रूरत नहीं है। आप दिए गए नंबर पर कांटेक्ट करके अपॉइंटमेंट ले सकते हो। शादी हो या एंगेजमेंट, छिल्ला हो या जुमागी, मीटिंग हो या कुछ और, परभनी शहर में तो भैया सिर्फ एक ही नाम, फैसल फंक्शन हॉल, दरगाह रोड, फैसल कॉलोनी, जमीर पॉइंट, परभनी। बुकिंग शुरू है, जल्द ही संपर्क करें। सैयद मुजम्मिल, मोबाइल नंबर 8177941481, सेकेंड नंबर 9922855585। फैसल फंक्शन हॉल की खुसूसियत, 2 व्हीलर 4 व्हीलर के लिए भरपूर पार्किंग व्यवस्था, लेडीज के लिए पर्दे का माकूल इंतजाम और सेपरेट कुशादा हॉल, जेंट्स के लिए सेपरेट हॉल, सेपरेट वॉशरूम, लेडीज के लिए सेपरेट हॉल, माकूल पानी का इंतजाम, दरगाह से करीब, सबसे कम बजट में। विजिट जरूर कीजिए, आज ही बुकिंग करें। अब्दुल वहाब फंक्शन हॉल, बुकिंग यहाँ पर शुरू है। शादी ब्याह और उसी के साथ में छिल्ला छट्टी और साथ ही यहाँ पर किसी भी तरह के प्रोग्राम, रस्म, एंगेजमेंट के लिए आपके लिए अब्दुल वहाब फंक्शन हॉल। अब्दुल वहाब फंक्शन हॉल में मूलभूत सुविधा अवेलेबल है। अब अब्दुल वहाब फंक्शन हॉल परभनी शहर के कवड़गांव रेलवे गेट से नीचे, यहाँ पर जिस तरह से अलीबाग नगर के करीब ही यहाँ पर ये फंक्शन हॉल अवेलेबल है। और अब्दुल वहाब फंक्शन हॉल जिस तरह से यहाँ पर मूलभूत सुविधा अवेलेबल है, लेडीज के लिए यहाँ पर अलग से हॉल, सेपरेट हॉल, जेंट्स के लिए सेपरेट हॉल, उसी के साथ में बच्चों के खेलने के लिए सामने गार्डन और स्पेशली पार्किंग के लिए माकूल जगह अब्दुल वहाब फंक्शन हॉल है। अगर आपको शादी करना है, आप अपने बच्चों की शादी अगर करवाना चाहते हैं, अगर आपको बच्चों का एंगेजमेंट कराना है, बच्चों का अगर छिल्ले का प्रोग्राम है या मीटिंग है, तो ऐसी सूरत में परभनी शहर में तो भैया सिर्फ एक ही नाम है, अब्दुल वहाब फंक्शन हॉल, जाहिद खान। इनसे आप राब्ता कर सकते हैं। स्क्रीन पर दोनों भी कॉन्टैक्ट नंबर दिए गए हैं। अगर आप बुकिंग करना चाहते हैं, अगर आपके घर में शादी है, अगर आपके घर में छिल्ला है, तो ऐसी सूरत में आप अब्दुल वहाब फंक्शन हॉल में अपने प्रोग्राम की बुकिंग कर सकते हैं और बुकिंग के लिए स्क्रीन पर नंबर दिए गए हैं। परभनी शहर का मशहूर ब्यूटी पार्लर सना ब्यूटी पार्लर। हमारे यहाँ फेशियल, आईब्रो, वैक्सीन, पेडिक्योर, मैनिक्योर, हेयर कटिंग, हेयर कलर, हेयर स्ट्रेटिंग, कैरेंटीन, हेयर स्मूथिंग, हेयर स्पा, बॉडी स्पा, कान टोचना, मेकअप, दुल्हन मेकअप सभी किए जाते हैं और वो भी बेस्ट क्वालिटी के साथ कम दाम में। एक बार जरूर आएं और सेवा का मौका दें। सना ब्यूटी पार्लर, खान साहब के बिल्डिंग के पास, आइजॉन मॉल के पीछे, दरगाह रोड, परभनी। मोबाइल नंबर 973002000824। महबूब पार्क फंक्शन हॉल, मनसब नगर, जाम पारवा गेट, दरगाह रोड, परभणी। शादी हो या एंगेजमेंट, छिल्ला हो या जुमागी, मीटिंग हो या फिर कुछ और, परभणी में तो भैया सिर्फ एक ही नाम, महबूब पार्क फंक्शन हॉल, मनसब नगर, जाम पारवा गेट, दरगाह रोड, परभणी। बुकिंग शुरू है। मोबाइल नंबर 9960569383, 8421903333। इसके साथ ही 9822829035। हाजी महबूब अंसारी। याद रहे, आप हर तरह के प्रोग्राम हमारे फंक्शन हॉल में मनाएं। आज ही अपने प्रोग्राम की बुकिंग करें। मिर्जा मेस, परभणी। अगर आप परभणी शहर में रहते हैं और घर के खाने का लुत्फ लेना है तो संपर्क जरूर करें मिर्जा मेस, परभणी। घर पहुंच सेवा, खाने के टिफिन के लिए जरूर संपर्क करें। मोबाइल क्रमांक 8830266947। क्वालिटी की तलाश यहाँ खत्म। किंग ऑफ बेल्ट्स, शनिवार बाजार के पास, नानलपेट कॉर्नर, परभणी। लेडीज पर्स, स्कूल बैग, ओरिजिनल लेदर बेल्ट, कमर बेल्ट, वॉलेट, बॉडी स्प्रे, परफ्यूम और भी बहुत कुछ। एक बार जरूर आए। किंग ऑफ बेल्ट, शनिवार बाजार, नानलपेट कॉर्नर, परभणी।